प्राध्यापक युवराज पाटील सरांना विनंती राहील हॅलो ही सूत्र सर्व आपण ताब्यात घ्यावीत आणि हॅलो श्रीमती शांताबाई यादव हॅलो यांची मुलाखत आपण घ्यावी. आहे चालू? हॅलो रसिक श्रोते हो नमस्कार. शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान घारेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा बलशाली युवा हृदय संमेलन 2024 या संमेलनातलं दुसऱ्या दिवशीचं हे शेवटचं सत्र आणि याच्यानंतर जागो हिंदुस्थानी होणार आहे. गेले 2 दिवस मला तुम्ही निवेदनाच्या टेबलवरून ऐकताय आणि या मुलाखतीची जबाबदारी माझ्याकडे कशी आली ते एकच मिनिटात सांगतो. शांताबाई यादव यांचं नाव ज्यावेळेस बलशाली युवा हृदय संमेलनासाठी आलं, आदरणीय माझे मार्गदर्शक माझे गुरुवर्य आदरणीय काकाजींना फोन झाल्यानंतर काका असं म्हणाले की त्या बोलू शकतील का, प्रत्यक्ष तुम्ही जाऊन घरी जाऊन बघून या आणि जर त्या बोलू शकत नसतील तर युवराज दादा तुम्हाला ती जबाबदारी घ्यावी लागेल आणि तुम्ही त्यांची मुलाखत घेणं अपेक्षित आहे. साहेब आपण ही जबाबदारी दिलीत. सुरुवातीलाच या जबाबदारीच्या बाबतीत मी बोलतोय की चूक भूल माफ असावी. आपण शांताबाई यादव यांना ऐकणार आहोत. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स या सर्व स्त्रियांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती एक गोष्ट सिद्ध केली. ती गोष्ट अशी आहे, बाईला हिणवू नका, सारं जमतं तिला. ही गोष्ट त्यांनी सिद्ध केली आणि या यादीमध्ये आपल्याला अभिमानानं एक नाव घेता यावं, घेता येईल. ते आहेत शांताबाई यादव. ज्या काळामध्ये पुरुष करू शकणारं कोणतंही काम एखाद्या स्त्रीला करण्याचा कसलाही अधिकार दिला जात नव्हता, साधी एक छोटीशी फट देखील शिल्लक नव्हती, अशा काळात या खमक्या बाईनं ते दार उघडण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न केला नाही तर ते ताकदीनं दार उघडून दाखवलं आणि प्रकाशाची नवी पाऊल वाट एक तयार करून दिली. निश्चितपणे ही पाऊल वाट अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारी आहे आणि या प्रेरणा आपल्यापर्यंत पोहोचाव्यात या व्यापक हेतूनं ही मुलाखत आपल्यासमोर मी घेतो आहे. एक महत्त्वाची सूचना फक्त या ठिकाणी देतोय. मी आत्तापर्यंत जे बोललोय तो शुद्ध भाषेत बोललोय. मला इथून पुढची मुलाखत शुद्ध भाषेत घेऊन चालणार नाही आहे. तर बरेच असे काही शब्द असतील, ते शब्द ग्रामीण भागातले आहेत, आपण ते सगळेजण समजून घ्याल. कारण मी जर असं बोलत राहिलो तर आईंना तो शब्द कळणार नाही आणि तो शब्द त्यांना कळाला नाही तर प्रश्न नीट लक्षात येणार नाही. म्हणून मला जाणीवपूर्वक म्हैस या शब्दाला म्हैस म्हणता येणार नाही तर मला म्हसच म्हणावं लागेल. आपण हे सगळेजण समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो. आई नमस्कार. जवळजवळ आपली 4थी भेट होते आणि या 4थ्या भेटीमध्ये ही मुलाखत सुरू होते. या सगळ्या लेकरांना आपलं पूर्ण नाव आणि माहेरचं गाव जे आहे त्याचं नाव सांगा. आरोळगुंडी मायार, सासकिरी अर्धा दिल्याला गाव आणि राहिल्याला सासकिरी. बरं. आसूर सासकिरीला राहिलो, आसूरवाडला राहिलो. तिथनं मागणं मालकच देवाज्ञा झाल्यानंतर. तुमचं पूर्ण नाव काय म्हणालात? शांताबाई श्रीपती यादव. शांताबाई श्रीपती यादव. आरळगुंडी हे माहेरचं मायार मायार बरोबर ना? शिंदे. होय. कोण कोण होतं माहेरमध्ये? हे आरळगुंडी बुधरगड तालुक्यात येतं बरोबर ना? आरळगुंडी हे बुधरगड तालुक्यात येतं. माहेरमध्ये कोण कोण होतं? माहेरमध्ये आई बाबा ते सगळेच होते. हो. कोण कोण? आई बाबा बाबा भाऊ दोघं तिघे जण भाऊ. बरं. आता तिघी बहिणी. तिघी बहिणी. एक उतुरा दिली आहे, एक निगुणुरा दिलंय. बरं. मला ऐकली मीच मोठी सगळ्यात. सगळ्यात मोठ्या तुम्ही? होय. तुमच्या पाठीवरची ही? माझ्या पाठीवरची. मला आता परवा दिवशी असं सांगितलं तुम्ही कुठल्या तरी एका त्यातल्या भावाची आठवण मला सांगत होता बरोबर ना? त्या भावाची आठवण आता काय गेला मरणाला काय सांगू. थोरला मोठा भाऊ आता मरून आता वरी झालाय. भाऊ बी मरला आणि भाचा. तुम्हाला त्यांची आठवण येते सारखी? येणार पाठीवरले बळक म्हटल्यावर येणार की. बरोबर. त्यांची आठवण सारखी येते. माहेर तुमचं आरळगुंडी. तुम्ही आरळगुंडीतनं
तुमचं लग्न झालं आणि तुम्ही कुठं आलात? अर्धाळा एक वर्ष अर्धाळ. तर राहिलो. सगळ्यांना सांगतो आरळगुंडी हे बुधरगड तालुक्यातलं गाव आहे. त्यांचं लग्न झालं आणि त्या आजरा तालुक्यामध्ये आल्या अर्धाळ या गावी. अर्धाळ गावी आपण आलात, लग्न झालं. कितव्या वर्षी लग्न झालं? 10वी वर्षी लगीन झालं. वयाच्या 10व्या वर्षी लग्न झालं. 10व्या वर्षी लग्न झालं. बरं, 10व्या वर्षी लगीन झालं. 10व्या वर्षी लग्न झालं आणि श्रीपती पाटलांच्या घरी आपण आलात. सासरमध्ये कोण कोण, किती मंडळी होती आणि सासरमध्ये कोण कोण होतं? सासरमध्ये थोरला दीर जी. शंकर यादव, बरं ते 3 नंबरचा 2 नंबरचा सद्दू यादव, बरं त्यानंतर बळवंत यादव. हं. मग ते बळवंत यादवच्या पाठीवर श्रीपत यादव म्हणाला मालकाच्या पाठीवरला बळवंत यादव. बरं. आणि त्याच्या बळवंताच्या पाठीवरला पांडू यादव. झुलपडला राहिला तो. ओके. जुलपेवाडी गावात राहायला आता आहेत ते. हं. एकूण 5 जण ते भाऊ. 5 जण. वडिलोपार्जित तुमचा पाठीमागं माहेरला पण व्यवसाय हाच होता, म्हणजे माहेरला नाभिक व्यवसायच होता. होता. आणि अर्धाळमध्ये तिथं पण नाभिक व्यवसाय होता. हं. शेती होती. शेती होती की भाऊ बंधाने तेव्हा काहीच दिलं नाही हो. बरं, अंगाला कापडासकट मारून घातलं तर तुमच्या आम्हाला पतीला पण सगळ्यांची भावांची मिळून सगळी शेती होती होती तिथं हं. अर्धाळमध्ये. अर्धामध्ये बरोबर. लग्न झाल्यानंतर तुम्ही अर्धाळमध्ये किती वर्ष राहिला? 1 वर्ष. फक्त 1 वर्ष. एकच फक्त वर्ष. 1च वर्ष राहिलात. भाऊ बंधांचे भांडणं झाल्यानंतर बाहेर पडून गेलो हो. बरोबर. भावाभावांची झाली. हं. मग तुम्ही अर्धाळ सोडलं हं. आणि गडिंग्लज तालुक्यातल्या हसूरवाडी इथं आलात. बरोबर ना? हा होय असं हसूरवाडीमध्ये तुम्ही आलात 1 वर्षानंतर लगेचच. होय होय. काय कारण होतं तुम्ही अर्धाळ सोडायचं? भावांचा राग भीक मागायचं त्यात काय नाही, काय सांगणार? झालं होतं मला सांगितलंय तुम्ही, ते सांगायला पाहिजे. अहो काय ते त्यांचं ते मालक शेतात राबत होतं बरं. आणि त्यांनी बैलगाडी घेऊन थोरल्या दिराने दिलं तर जी. बैल ते घेऊन दिली ती. मग ते 4 माणसं घेऊन गाडी मारायला दीर गेल्यानंतर दिरासंग भांडणं काय झाली. तुनं जर घेऊन दिला असेल तर माझ्या पोटात रक्त पडले म्हणून मालकानं जाऊन ती दावण धरली बरं रस्त्यात हलवाडच्या रानात. बरं. मग धरल्यानंतर तूच बाळीक म्हणून मग भावांचा वाद होऊन ती बाहेर पडला. मी घेऊन दिलोय हां. आणि तू बोलास काय म्हणताना दोघांचा वाद झाला, तेवढ्यावर बाहेर पडला. बैलांसाठी, बैलजोडीसाठी. बैलजोडीसाठी बरं. तिथून तुम्ही म्हणजे पती बरोबर तुमच्या कुठं आलात? निंगनूरला आलात लिंगणूरला. हां. आणि तिथून गडला दुकानात मालक होते. बरं. मग ते चव्हाण मारून गेला आसुरवाडीचा. बरं. दत्तू चव्हाण म्हणून होता. हं. त्यानं मग ते मार्केट यार्डाला होता तो. बरं. मग ते तिघंजण नवी का म्हटल्यावर असं भांडून आल्या म्हणून मग आसुरवाडला नेऊन त्या चव्हाण मास्तरनं नेऊन ठेवलं आम्हाला आसुरवाडीला. हसूरवाडला बरोबर. आणि तुमचा तिथं व्यवसाय सुरू झाला. होय 7 वर्षे. तुम्हाला पतींच्या आठवणी काही सांगता येतील? आता आठवण मरलेली कशी गावणार. नाही, तुम्हाला आठवतात. त्याच्यानंतर तुमचं लग्न झालं आणि 1 वर्षात तुम्ही बाहेर पडलात. बाहेर पडला. बरोबर. तुम्ही मला तिथं घरात सांगितलं होतं की सगळ्या गोष्टींसाठी तुमच्या सोबत ते होते. होय बरोबर आहे? होतं. प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या सोबत राहत होते. राहत होते. राहणार तर. बरं. आणि मला त्यांनी खूप छान आठवणी सांगितलेत. पण तुम्ही तिथं हसूरवाडीत आलात आणि परत तुमच्या त्या व्यवसायाला सुरुवात झाली. मालकाने व्यवस्था चालू केली. दुकान चालू केलं, व्यवसाय चालू केला. होय. बरोबर आहे? किती वर्ष तुम्ही हसूरवाडीत आलात आणि मग तुमच्या पतींचं निधन झालं? किती वर्ष राहिलात? 7 वर्षानंतर निधन झालं ते. 7 वर्ष. आसुरवाड सासकीत गेल्यावर. सासगिरीत गेल्यावर, हसूरवाडीतनं सासगिरीत गेल्यानंतर. माहितीसाठी सांगतो, हसूरवाडी आणि सासगिरी हे 1 किलोमीटरचं पण अंतर नाही. ते दोन्ही गावं एकच आहेत आणि तिथं त्या राहायला आल्या चव्हाण मास्तरांच्या म्हणजे सहकार्यानं. आणि तुम्ही तिथं आल्यानंतर 7 वर्षानंतर तुमच्या पतीचं निधन झालं. बरोबर ना? कडकूर सभापती तिथं होता नाही, तिनेच बोलून नेला नाही सासकीरला. जी. 10व्या वर्षी लग्न झालं. 7 वर्ष, साधारण 8 वर्ष संसार झाला असेल आणि पतींचं निधन झालं. त्यावेळेस त्यांची मोठी मुलगी 10 वर्षाची, म्हणजे साधारण 7-8 वर्षाची होती. 10 वर्ष साधारण संसार झाला. साल निश्चित सांगता येत नाही बऱ्याच वेळा. 10 वर्षाची मोठी मुलगी होती. बरोबर आहे ना? मोठी मुलगी 10 वर्षाची तुमची होती आणि तुमच्या पतींचं निधन झालं. निधन झाल्यानंतर वर्षात 6 महिन्याची थोर जाता आल्या पोरगी नाही, तिची आई होती. जी. 6 महिन्याची. लहान होती त्या सगळ्यात लहान होत्या. त्यांचे नात एक सोबत आले. ती शेवटच्या मुलगीची मुलगी आहे. त्या 6 महिन्याची असताना पतींचं निधन झालं आणि हा दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळला. तुम्ही पतींचं निधन झाल्यानंतर सासरी परत गेलात? नाही. हां. आम्ही जायलाच नाही. आम्ही दिलेल्या जाग्यालाच मरला आहे.
नाही माहेरला गेलात का पण माहेरला? माहेरला गे आता पोरं सोडून कशी जाणार बारकी? बरं, त्यातलं कोणी सहकार्य केलं तुम्हाला? कारण तुमचं गाव नाही ना ते, हसूर सासगिरी काय तुमचं गाव नव्हे, बरोबर? गावच की अण्णाने सगळं तुम्हासारखे पुढं झालं हं. आजी, पण त्यावेळेस गाव नव्हतं. मग तुम्ही सासरच्या किंवा माहेरच्या कुणाच्या माणसाची मदत घेतली? नाही गेला, कुणाचीच घ्याय नाही. आपला तिकडे बी धुबळं हम्म, आणि राहिलेल्या जागेला धुबळं, मग कुणा बी हात पसरायचा कुणाकडं, बरोबर. हात पसरता येणार नाही म्हणून हे पायावर उभा राहून माझं मला करणं भाग पडलं. बरोबर, बोला. हं, हां. हं. हात कुणाकडे पसरला नाही. नाही नाही पतींचं निधन झालं आणि 3 महिन्यानंतर साधारण तुम्ही पतींचा जो व्यवसाय होता तो नाभिक समाजाचा व्यवसाय, दाढी करणं, केस कापणं, याच्यासाठी तुम्ही वस्तारा हातात घेतलात. घेतला 3 महिन्यानंतर वस्तारा हातात घेतलात. घेतला घरातच चुरू चुरून करत होतो. हे धाडस कुठनं आलं? धाड आता करावं लागलं. भाईचं हिरीत पडायचं, ते भावीत पडायचं, ते काहीतरी करायचं, इलाज नाही. पोरी ढकलून देऊन पडणार तो भावीत मी. 3 महिन्यानंतर आपण ते घेतलं हातात. घेतलं कसं सुरू झालं काम? चुरून करत होतो. पोरा माझ्या केस वीस कापत होतो. मामलेदार आलं, सर्कल आलं, पाठी मग पुढं बसणार, पाठीक म्हणा बदल्यान मला काय करणार, काय करणार, पाठीकडे बघणार. बरं, चोरून कापत होतात? घरातच कापायची, शेजारच्या पोरांची? शेजारच्या पोरांची, गावातल्या पोरांची बी. हां. मग ते सभापतीला जाऊन तुम्हासारख्यांनी सांगितलं. बरं. सभापतीला सांगितलं कसं, ती शांता का दाढी करायला आली म्हणून. हां. मग दाढी करते म्हणता ना काय, हां, ते जवळ धरा. हां, बोला बोला. दाढी करायला म्हटल्यावर मग सभापती घरला आले. बरं. घरला येऊन शिवाय दिल्यानी. मग शिवाय देऊन मला म्हणाल्यानी, अण्णा म्हटलं तुमची दाढी मी कसं करू, 5 खर्च सभापती यायचा म्हटलं तुम्ही. नाही म्हणाला, माझी 3री लेख म्हणतो, कापडं तर कापून दे, खरं कर. त्यानं धाडसपणा देऊन इथं बरं टिकलं बघा मला. इथं सगळ्यांना एक माहिती व्हावी म्हणून सांगतो. शेजारच्या घरातल्या एका मुलाची दाढी करायला आजी गेल्या. आजी दाढी करायला त्या मुलाचे केस कापायला गेल्या आणि केस कापताना आजी त्यांना म्हणाले असं की ते लागला वस्तारा किंवा तर कात्री लागली तर ती शेजारची बाई, ती स्त्री असं आजीला म्हणाली. आता मी त्यांच्या भाषेत सांगतो, हे शांते कापलं तर कापू दे, तू धाडस कर, मी हाय पाटणं, असं ती म्हणाली. आणि त्यांनी ते धाडस केलं. मला सांगायचं आहे की ग्रामीण भागामध्ये अशा स्त्रिया एकमेकीला बळ देत होत्या, म्हणून हे व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर उभं राहिलं आहे. ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. त्याने ती केस कापायला सुरुवात केली आणि ज्या सभापतींच्या विषयी त्या बोलत आहेत, मला इथं एक गोष्ट सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून सांगावी लागेल. हरिभाऊ बाबाजी कडूकर नावाचे उपसभापती गडिंग्लज पंचायत समितीला होते आणि ते उपसभापती असताना पहिल्यांदा शांताबाई यादवांनी कुणाचे तरी केस कापले, दाढी केली, हे कळाल्यानंतर ते घरी आले आणि त्यांनी बघितलं तर शांताबाई यादव केस कापतायत म्हटल्यानंतर ते खुर्चीवरती स्वतः समोर बसलेले म्हणाले, माझी दाढी कर, माझी दाढी कर. असं का म्हणाले? कारण गावातले पुरुष दाढी करून घ्यायला धाडस करत नव्हते आणि सभापती हरिभाऊ बाबाजी कडूकरांनी पहिल्यांदा यांच्याकडून दाढी करून घेतली. असे लोकप्रतिनिधी असणं ही काळाची गरज आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जिल्ह्यात असे कृतीयुक्त लोकप्रतिनिधी आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरी अजून एक गोष्ट इथं सांगतो. काका, मुलाखतीच्या निमित्तानं जवळजवळ 3-4 वेळा जाण्याचा योग आला. हरिभाऊ बाबाजी कडूकर यांचे नातू या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रदीप कडूकर. आणि आत्ता संपूर्ण देशभरातली, महाराष्ट्रभरात आजींना घेऊन जाण्याचं काम त्यांचे नातू करतायत, ज्यांनी पहिल्यांदा आजीकडनं दाढी करून घेतले होते. मी शिवम प्रतिष्ठाच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी दाढी करून घेतली, बरोबर आहे. हसूरवाडीमध्ये तुम्हाला त्याने आणलं, का आणलं होतं हसूरवाडीत? घर बांधून देऊन इकडे खाली आणलं हो. 3दा येणं जाणं मालकाचं नको म्हणाले, नाही आमच्या गावात राहावा. पण हसूरवाडीत कोण व्यवसाय करत नव्हतं? हे कर ना, तर मालक 7 वर्ष करला. मालकाने 7 वर्ष केला म्हणून तुम्हाला त्यांनी परत करायला लावला? मी कुणी मला करायला, माझं मी स्वतःहून धाडस केलं. हरिभाऊ कडूकरांनी दाढी करून घेतली आणि तुमचा व्यवसाय सुरू झाला. सुरू झाला. भीती नाही वाटली? भीती आता मरायचं म्हणल्यावर भीती करून काय करणार? करणार काय? पोरं जगवायची, भीक कुणाड पसरणार? ही मुलं जगवायची कशावर? नान पोरं. बरोबर. 10 रुपये मागितल्यावर 10 रुपयेचं आणणारच काहीतरी झालं. मागा गेल्यावर तुम्ही काय ते उत्तर तर त्याचं उत्तर काय देऊ मी तुम्हाला? अनारस नव्हे तर अनर्थ आहे. 10 रुपये कुणाकडे मागायला गेलं तर त्याचा चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो. ते 10 रुपये मागण्यापेक्षा कष्टानं कमवलेलं सगळ्यात चांगलं असं आहे. हां,
तुम्हाला भीती नाही वाटली? आता ते सगळं जे व्यवसाय आहे ना, कात्री, ब्लेड, वस्तारा, सगळं याच्यावरती आहे. एखाद्याला कापल, एखाद्याला लागल, काही लोक घाबरत नव्हती? कुणाला सुद्धा कच लावाय नाही मी असा दिवस काढल्यात. कच म्हणजे कुणाला- कट, हे लक्षात घ्या. कच कच हे लक्षात घ्या. हा, कापणे नाही काय नाही, कसं तरी करायचं मी ना आनंदात करलेला आहे. आता माझे दिवस निघून गेल्यात. बारकी बारकी माझी पोरं ती मोठी झाल्यात. 10 वर्षाची मुलगी होती, बरोबर आहे ना? 10 वर्षाची. आता ही आता पोरग बसली अशी आहे नका नकाडी. बरं. ते थोरलं म्हणायचं तिथं बसलंय बघा बारक बरं, ते हा, ते पाठीमागचं. पाठीमागे. बरं, तेवढी होती. लहान होती हो सगळी. बरं. लहान होती. पाटणं भांगलाय जायला तर पोर तुम्हाला की भाकरी द्यायची पोरीचनी घरला लावून देत होते. बर, तुम्ही व्यवसाय सुरू केलात, हं. किती पैसे मिळत होते त्यावेळेस त्या व्यवसायात? कुठं 8 आणे दाढी 8 आणे म्हणजे 50 पैसे. आणि हा. रुपये केस कापायला. 1 रुपये केस कापायला, 8 आणे दाढीला. हं. दाढी केस तर तुम्ही करतच होतात, करणार तर. सगळ्या पुरुषांची. हसूरवाडी आणि हसूर सासगिरी या दोन्ही गावातल्या सगळं करत होतात. करणार. पैशाबरोबर अजून काय धान्य देत होते? धान्य बैठक. माना धान्य ठरवलं. हा, तिथं भाचा होता आमचा महागाचा. बर. ते 2 पहिला करायचा तर मी 3 अडीचला केलं. 2 पहिलीला करायचं तर तुम्ही कितीला केलं? 3 3 अडीचरीला. अडीचला. नमूद करतो इथं. शिवळ, चिपट, मापट, अडीसरी आणि पायली अशी ही मापं आहेत. तर पुरुष दाढी करत होता त्याला पाहिलीभर धान्य, आणि स्त्री धान्य करते म्हणून त्याला 3 अडीसरी धान्य. शांताबाई यादवानी 3 अडीसरीवर ते काय सुरू केला? व्यवसाय सुरू केला. सुरू केलं. भाचा करत होता त्याच्यापेक्षा कमी मोबदल्यात तुम्ही करणार. सुरू केलं. सुरू सगळं धान्य वेळेवर दिलं जायचं, दिलं सगळी माणसं देत होती, दिन. चांगलं चांगलं धान्य देत होती. अहो दिलं नाही तरी बी कसं बी दिवस जगवायचे. 4 माणसं राखून राहायला पाहिजे किंवा का दिलं नाही म्हणजे राहायचं आहे. भांडून करून कुणा संग जमत नाही. बरं, काय राहायलाच पाहिजे. तर तिने नाही जर दिलं तर करून घेऊन जा बाबा कर ये. कुणाला मी नाही बाबा, कुणाला चुकून द्याय नाही. हे करताना लोकांनी कोणी त्रास दिला? कुणी त्रास नाही. सगळ्यांनी सहकार्य केलं. सहकार्य सगळ्यांनी केलं. हां, त्या हरिबा कडूकर मरून गेला सभापती का नाही, त्यानं 1 पोत जाणं एकटाच होता. 1 पोत जाणं, 1 पोत शेंगा द्यायच्या दरवर्षी. 1 पोतं धान्य, 1 पोती शेंगा दरवर्षी उपसभापती आणून द्यायचे. एकटाच होतं. बरं, एकटेच दाढी करायचे आणि एवढा सगळा मोबदला ते आणून द्यायचे. बरं. पोरं जगोनी म्हणून. आणि तुम्ही हे दाढी आणि केस करत होता, त्याच्याबरोबर अजून एक करत होता, हं. कडाल, हळदुगी, हिवडुगी. नंतर हसूरवाडी, हसूर सासगिरी होय. या सगळ्या गावांच्यातनी जाऊन तुम्ही म्हशी भादरण्याचं देखील काम करत होता. म्हशीवर होय होय. 15 रुपयाला 15 रुपयाला मस बदलली. म्हस भादरायचे. होय. अनवाणी पाण्यानं चालत जायचं हे सगळं. चालतच की. बरं. आणि हे सगळं तुम्ही काम करत होतात ना, त्यावेळी तुम्ही सारखं बाहेर असायचात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हेच काम. मग आता काय इलाज नाही त्याला. मुलींची काय अवस्था होती? मुलींची भाकरी बडवायची रात्रीचं आणि सकाळून जायचं. अर्जुन काय करत होत्या त्या? 4ही मुली आता नका बारक्या काय आता कुठेतरी का कुणाची वांगी शिकल्या? कुणाच तरी भांडी नाही शिकवाय ताकद नको आपणला मुलीसनी. शिकवावं असं वाटलं नाही? अहो शिकावं असं खरं पोरासनी कापड पाहिजे की. शाळेत मास्तर घेतील, बदलाला कापड नाही मुलीसनी. काय करतात मुली? मुली आता स्वयंपाक करून गाडीला राहतात. बरं. ती भाडतुरी घर घेऊन. बरं. आता थोरली धाकली आली आहे तिची, ती बी भाडतुरी खोली घेऊन तिथं गाडीला आहेत. आणि 3 नंबरवाली ती बी मग कुप्पेकरच्या दवाखान्यात आहे, जी. मुलाला गेला. हां. आणि 4 नंबरवाली मुंबईला आहे, तिला सोबतीवर दिले. तिची तुम्हाला वाटत ठिकाणी जाव्यात, पण शिकवायची इच्छा नाही. ताकद. अहो 10 रुपये मिळायचं कठीण आणि ते शिकवायचं कसं मी ना मुलासनी. ही वेदना समजून घ्या. आणि मला प्रत्येक भेटीमध्ये हेच सांगितलं की मुलींना खूप चांगलं शिकवायचं होतं, आपला त्रास त्यांना द्यायचा नव्हता. पण 10 रुपये यायचे आणि त्या 10 रुपयेमध्ये या 4 मुलींचा उदरनिर्वाह करायचा, त्यांच्या कपड्याला त्यापासून सगळं काही बघायचं. त्यामुळे इच्छा असून देखील त्या मुलीला शिकू शकल्या नाहीत. प्रचंड त्रास सहन केला. दिवसभर सकाळी उठल्यापासून त्या रात्री झोपेपर्यंत या व्यवसायासाठी त्या परिसरातली गडिंग्लज तालुक्यातली हळदुगी, कडाल, हसूरवाडी, हसूर सासगिरी या गावामध्ये त्या अनवाणी पायानं म्हशी भादरण्याचं जे काम आहे, ते म्हशी ओढण्याचं काम आपण त्याला म्हणतो, ते काम करण्यासाठी दिवस रात्र त्या हातात एक पिशवी, त्याच्यामध्ये हे सगळं सलूनचं साहित्य घ्यायचं आणि त्या अनवाणी पायानं त्या परिसरामध्ये फिरत राहायच्या. असा त्याने व्यवसाय केला. आई तुम्हाला एक साधा अजून एक प्रश्न विचारतो.
तुम्ही ज्या काळात काम सुरू केलं ना त्या काळात महिला असं कुठं काम करत नव्हत्या, नाही नाही कुठंच करत नाही, नव्हत्या, नाही. बरोबर. मग एखाद्या महिलेनं हे काम जे आहे हे काम खूप अवघड आहे. तसं त्याचं कारण काय की सरळ सरळ 40 वर्षाच्या पूर्वी तुमचा पुरुषांशी संपर्क येणार, त्यांच्या चेहऱ्यावरती पाणी मारणं, चेहऱ्यावरनं हात फिरवणं, वस्तारा चालवणं, हे सगळं काम पुरुषांशी संबंधित आहे. एखाद्या पुरुषानं त्रास दिला नाही नाही किंवा त्यानं आणि दिला असता तर नाही द्याला काय केलं असतं? पाहिलं पायताना आपलं घट ठेवल्यावर का पुरुष देतात आ, काय देतात आणि हातात काय होतं? काय केलं असतं आपण? हातात काय असणार? नाही, बोला बोला, तुम्ही जे काय? मला बोललात ते बोला, समोर कळू द्या. काय बोला आता काय काय हातात वस्त्र होतं आणि काय होतं काय केलं, काय करणार होता तुम्ही? काय केलं असतं जर वाईट एखाद्यानं- बोललं तर नट सोडवायचं. यस, ही हिम्मत ही लक्षात घ्या. एखाद्यानं जर वाईट वागायचा प्रयत्न केला असता तर हातातल्या वस्ताऱ्यानं नरड सोडवलं असतं. ही हिम्मत होती म्हणून ही स्त्री आजपर्यंत एवढ्या ताकदीनं तग धरू शकली. आत्महत्या करणाऱ्या, रस्ते सोडणाऱ्या, संघर्षाला बोतट करू न शकणाऱ्या सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडं संकट पायाखाली घेण्याची ताकद असते, फक्त आपली मनोवृत्ती त्या पद्धतीनं पाहिजे. या आईनं हे संकट अशा पद्धतीनं पायाखाली घेतलं, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही ते काम सुरू केलं, त्या परिसरामध्ये तुम्ही तसं फिरलात, बरोबर आहे. 40 वर्ष साधारण हा व्यवसाय केलात, बरोबर ना? 40 वर्षे. मी इथं एक नाव अजून घेऊ इच्छितो. दैनिक तरुण भारतचे पत्रकार माननीय रमेश भोसले सर यांनी 1995ला पहिल्यांदा आईविषयी दैनिक तरुण भारतमध्ये पहिली बातमी दिली आणि संपूर्ण त्या परिसरामध्ये, कोल्हापूर जिल्हा आणि त्या परिसरामध्ये पहिल्यांदा शांताबाई यादवांचं काम जे आहे ते काम हे कळालं सगळ्यांना. मी दैनिक तरुण भारतचे पत्रकार रमेश भोसले सरांना त्यांचे आभार मानतो शिवमच्या वतीनं की तुम्ही एवढं चांगलं काम समाजाच्या समोर आणलं. आता आणखी एक असं की तुमच्या या कामामुळे कौतुक भरपूर झालं आहे का नाही? तुम्ही काय हे परिस्थितीनं काम सुरू केलं होतं, हे काय कौतुकासाठी काम सुरू केलं नव्हतं. सगळं अडचणीचं होतं. पोट चालावं, उदरनिर्वाह व्हावा, घर चालावं म्हणून तुम्ही काम केलं आणि लोकांना आता त्या कामाचं कौतुक वाटतंय. लोक तुम्हाला महाराष्ट्रभर देत आहेत, अनेक पुरस्कार मिळाले तुम्हाला. काय वाटतंय? आता केलं म्हणून येतात, आता इलाजच नाही करलं तर मला येतात तुम्हाला की बघायचं नको म्हणायचं आहे. नको म्हणायचं का नेवा मारून करून नेवा म्हणायचं तर नको म्हणायचं. कसं तर धंदाच काढलाय, नाही कसं म्हणायचं, घ्या मारून. तुम्ही किती ठिकाणी फिरलात मी कौतुकासाठी? आता गावाचं नाव कुणाला येतात बाळा? बरं, भरपूर पुरस्कार मिळाले, मग भरपूर भरपूर. पण त्या काळात कुणी मदत केली का ह्या गोष्टीविषयी? आता लोक कौतुक करतायत. मदतीला मी धावून जायला नव्हतो, तर बोलवायला म्हणताना इथवर याची पाळी मला आली. बरं, तुम्ही बोलवायलाच आता इथवर यायला पाहिजे का नको? यायला पाहिजे. मग फुल नाही, फुलाच्या पाकळीला मान द्यायला पाहिजेत. जी. मला फुलंच आखंड पाहिजे म्हणजे राहण्याचं कुठलं? जे मिळेल ते घेत चालत राहायला पाहिजे. हो, चालत राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी, शांताबाई यादव यांच्या जीवनावरती निखिल सुरी आणि निर्मित आणि अजय कुरणे दिग्दर्शित बलूत नावाचा लघुपट तयार झाला आणि अंचिम या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये गोव्यामध्ये हा बलूत नावाचा चित्रपट दाखवला. किती अभिमान वाटतो बघा. हा चित्रपट गोव्यामध्ये दाखवत असताना तिथं अमिताभ बच्चन, सलमान खान, अजय देवगण या हिरोंचे चित्रपट एकीकडे दाखवले जात होते आणि त्या गोव्याच्या फिल्म फेस्टिवलमध्ये बलूत नावाचा चित्रपट यांच्या जीवनावरचा हा फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला होता. एवढं आपलं कार्य मोठं आणि महान आहे. आता अजून एक असं की तुम्ही हडदुगी, कडाल, हसूरवाडी, हसूर सासगिरी या परिसरात म्हशी बोडण्यासाठी अनवाणी पायानं फिरलात. लांब पण गेलो ते आता कुठंपर्यंत? लांब पण आहे, मग गडला पण राहिलोय मी. गडिंग्लज पर्यंत चालत बड्याचवाडी पण राहिलोय. 18 किलोमीटर अंतर आहे मग गडिंग्लजचं. जाय नको जायला पाहिजे. जायला पाहिजे. मग सगळीकडे गेलोय, फिरलोय. हलकर्णी सुद्धा मी सोडाय नाही. हलकर्णी पण सोडायला नाही. मी मला 3-4 गावांची नावं माहिती होती. आजी 18 किलोमीटर पर्यंत पायानं फिरलेत. अनवाणी पायानं आपण फिरलात आणि ते पाय मध्यंतरी विमानातनं प्रवास करायला गेले. मग आता काय त्याला इलाज आहे? त्याला इलाज आहे काय? आपण विमानात बसून गेलात, बरोबर आहे ना? गेला की कुणीकडे गेलात विमानात बसून? दिल्लीला. काय करायला दिल्लीला गेला होतात आपण? तुम्ही बोलवणार म्हणून जाणंच भाग आहे. कुणी बोलवलं होतं? हं?
कुणी बोलवलं होतं? त्या ह्यानं सभापतीचं काय त्या नाव मोदी साहेबाचे हाता केल्या ह्यानं बोललं तर मोदी साहेबांनी बोलवलं होतं. मोदी साहेबांचं निमंत्रण आलं. लक्षात घ्या की विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं दिल्लीमध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये आईंना बोलवलं होतं आणि एक तिकीट देखील त्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं. 5 दिवस त्या दिल्लीमध्ये पाहुण्या म्हणून होत्या, निमंत्रित पाहुण्या म्हणून होत्या. कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं, ही गोष्ट लक्षात घ्या. मला आता तुम्ही सगळं डिटेल सांगायला पाहिजे. काय काय दिल्लीत काय होतं दुकान मांडलं तर बरं. दिल्लीमध्ये झाडाखाली दुकान मांडलं तर आणि पेटी ठेवली दुकान मांडल्यावर तिकडनं आल्या ते सभापती हे मोदी सरकार बरं. तिकडनं इथं मग बोलतच तिकडे गेलं हो. हां. काय काय बोलले? त्यांनी काय एक शब्द बोलल्याने काय करताय काय करू हे धंदा नवी धंदा करतोय नवरावरून 40 वर्ष झाली नवी धंदा करतोय. बरं. तुम्हाला कळालं ते बोलतेला? तिने ऐकलं नाही पानं बंद केले की हो. कुठल्या भाषेत बोलले? हिंदीत? हिंदी नाही मराठीत बोललं. मराठीत बोलले. बरं. आणि तुम्ही तिथे 4-5 दिवस होतात, काय काय बघितलं, काय काय अनुभवलं? आम्ही जायलाच नाही घर सोडून तर दुकानावर उठून जायला परवानगी कुठे आहे मला मला? आता सांगितलंय तिथं, आता आपण गप्पा मारत बसलेलो होतो ते सांगितले, ते सगळं ते सांगायचं. आता काय सांगायचं ते आता नाही, चांगल्या सांगायचं. वाईट काय सांगायचं हो? नाही नाही, सगळं सांगायचं तुम्ही, सगळं सांगायचं. ही सगळी ते ऐकायसाठी बसल्यात काय काय घडलं दिल्लीत. ऐकायसाठी म्हणजे दिल्लीतल्या आणि आमच्या खेड्यागावातलं सांगून जमत तुम्हाला? नाही जमेल ना, खेडेगावातलं सांगून जमेल, खडेगावातनं सांगून जमेल. आम्हाला त्या घडलेल्या घटना सांगा. काय सांगतायत की दिल्लीमध्ये 9वारी साडीमध्ये ते असणाऱ्या एकमेव महिला होत्या, हे लक्षात घ्या. आणि त्यांना आश्चर्य वाटत होतं, ह्या सगळ्या मुली किंवा तिथल्या स्त्रिया बघितल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटत होतं. 5 दिवस त्यांनी तो पाहुणचार तिथं घेतला. एक गोष्ट लक्षात घ्या की 40 वर्षापूर्वी पतींच्या निधनानंतर त्याने हा वस्तारा हातामध्ये घेतला होता. कधी कधी काय करावं लागत होतं या व्यवसायामध्ये, हे साधी गोष्ट आहे. एखाद्या माणसाचं निधन झालं, एखादा माणूस मरून गेला, तर दाढी डुई देण्याची पद्धत आहे असं म्हणतात. त्यांचं बी गेलोच त्यांचं बी करायला गेलोच मी दाढी करायला. कुठं जायचं ते? त्यांच्या भावीला जायचं. भावीला म्हणजे पाणवट्याच्या ठिकाणी किंवा नदीच्या ठिकाणी जायचं. होय. आणि तिथं काय करायचं? दाढी डुई देऊन यायचं. केस वपन करायला किंवा माणसाच्या मृत्यूनंतर 12व्या दिवशी जे केस वपन केलं जातं त्याला दाढी डुई देण्यात असं म्हटलं जातं ग्रामीण भागात. तर ते नदीवर जायचं किंवा एखाद्या ओढ्यावर जायचं. त्या आजूबाजूच्या 4 खेड्यातल्या कुणीही बोलवलं तर अगदी 2 रुपये 3 रुपये कोणी दिले तर त्या 2 आणि 3 रुपयासाठी त्या नदीवरती जाऊन ते केश वपन करायचं. इतक्या या व्यवसायातल्या अडचणी होत्या. 4 मुली सोबत असताना त्यांनी त्या अडचणी सातत्यानं निभावलेल्या आहेत. तर खरं सांगतो की आजी अशा मुलाखतीला पहिल्यांदा बसलेत आणि एवढ्या त्या अशा पद्धतीनं बोलत आहेत. जर तुम्ही आजींना सगळं ऐकायचं असेल तर शिवम प्रतिष्ठानची आमची टीम जी आहे ती सगळी आजीच्या घरी गेलेली होती आणि 1.5 तास आजींच्या बरोबर आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो. आश्चर्य वाटेल तुम्हाला, त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या वेदना सांगताना त्या सातत्यानं फक्त एवढंच म्हणतात की आता काय सांगायचं तुम्हाला, आणि ती सगळ्या वेदना त्या लपवतात. काय सांगायचं तुम्हाला असं म्हणतात आणि त्या सगळ्या वेदना लपवतात. 40 वर्ष कुणाच्याही आधाराशिवाय हा व्यवसाय करणं इतकं सोपं नाही आहे. या आईंनी एक वाट निर्माण करून दिली आणि ती वाट अत्यंत प्रेरणा देणारी आहे. हे सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. मी त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतोय पण त्या सगळं बोलत नाही आहेत. त्या काळामध्ये आलेल्या अडचणी सगळ्या ज्या आहेत त्या बोलत नाहीत. तुम्ही आता साधं घर आहे, त्या घराची जागा तुम्हाला हसूर सासगीर तुमचं गाव नव्हतं, कुणी दिली? ती कडूकर सभापतीने दिली. कडूकर सभापतीनेच ती जागा दिली. ती सगळीच बांधून दिल्यात बिलाकती. ते घराचं ते तुमचं आत्ता घर जे आहे ते तो त्यांनीच होय त्यांनीच बांधून दिलंय. इंदिरा गांधी यातलं. इंदिरा गांधीतून ते आवास योजनेतून तुम्हाला ते बांधून दिलंय घर. बरं, मला तुम्हाला अजून एक गोष्ट विचारायची. त्या व्यवसाय करताना ना तुमच्या गावातल्या ज्या अडचणी येत होत्या, व्यवसाय करताना ज्या येत होत्या, आता कुठल्या कुठल्या अडचणी सांगतो. आता जर बघितलं तर तुम्ही या 15 ते 20 वर्षात या व्यवसायामध्ये सगळं बदललंय. म्हणजे ते वापरलं जाणारं साहित्य सगळं बदललंय. तुमच्याकडे जो वस्तारा होता तो कुठला होता? ब्लेडचा होता. कुठला होता तो वस्तारा? मालकानंच घेतला तर मुंबईत लावून दिला तर कोणीतरी सुगी घाण होतो म्हणताना. तुमच्या पतींना कोणीतरी मुंबईतनं भेट दिलेला वस्तारा तो होता. तुम्ही ते पिशवीत सगळं साहित्य ठेवत होता आणि ती खुर्ची देखील साधी होती, लाकडी. बरोबर. आता या व्यवसायात भरपूर बदल झालेत. आता त्याचे टीव्ही गावात सुतारता म्हणून करून घेतला हो टीव्ही. बरं.
उभा राहायचं आता मला तिथं कंबरच्या यानं होईत नाही, बंदच केलं आता वरीसभर धंदा. आता व्यवसाय बंद केलाय, बंद केलाय. पण त्या व्यवसायात आता नवीन नवीन सगळं वापरलं जाते. म्हणजे साबण नवीन वापरले जातात, क्रीम नवीन वापरले जातात, ब्लेड नवीन वापरले जातात, वस्तारे नवीन वापरले जातात. तुमच्या गावातलं तसं कोण म्हणालं नाही? हे नवीन मुलं जे आहेत, तरुण पोरं जे आहेत, ती म्हणाले नाहीत हे असं काय नको, आम्हाला जरा नव्या पद्धतीनं द्या सगळं? नाही तो परिस्थितीच तिथं बोलायला तरी पोरांचे केस अजूनपर्यंत कापल्यात मी. दांडकी झाल्यात तर लग्न होऊन पोरं गेल्यात ती, पोरांचे केस कापल्यात मी. होय की केस कापल्यात मी मुलांचं. बरं, तुम्हाला आत्ता करा मी काय मागं ठेवाय नाही शिल्लक. ती तुम्हाला म्हणायला नाहीत नवीन जरा क्रीम वापरा? काय नाही क्रीम आहे की घरात आहे क्रीम सगळं आहे. तो जाऊ का म्हटलं का नाही? सावणाचं सगळं बिरेड पर सकट आहे. तो तुमचा कार नको म्हटला तुम्ही? नाही, मी बघायला येणार की परत. हे सगळ्यांनी घेऊन येणार मी बघायला. या कात्र्या दोन आहे, सगळं आहे, वस्तर मशीबड आहे, सगळं साहित्य तसं जपून ठेवलेलं आहे मी. सगळं तसं जपून ठेवलंय, सगळं साहित्य आहे. पण तुम्ही जर बघितलीत ती साधनं सगळ्यांनी जर बघितलीत तर अत्यंत तुटपुंज्या अशा साधनावरती देखील मी हसूर सासगिरीचे सरपंच या ठिकाणी आहेत, आपल्या गावाला सर सलाम करतो की कुठल्याही साधनाची कमतरता त्यांनी भासू दिली नाही किंवा ती असली तरी त्यांनी कधी मानलं नाही. 40 वर्ष एखाद्या स्त्रीला गावामध्ये उत्तम पद्धतीनं व्यवसाय करू देणारं गाव, या गावाचं खूप खरं तर अभिमानास्पद ही गोष्ट आहे. आणि आपण ते अतिशय चांगल्या पद्धतीनं एवढं सहकार्य केलं. आता दुसरी गोष्ट अजूनही कडूकर साहेबांचं त्या घराच्या बाबतीतलं सहकार्य चालू आहे, ते लवकरात लवकर पूर्ण हो या सदिच्छा देतोय मी आपल्याला. सर्व श्रोत्यांना अजून एक सांगू इच्छितो की आजच्या काळामध्ये स्त्रीला तिच्या कर्तृत्वाला सातत्यानं प्रत्येक गोष्टीसाठी तिला साध्या गोष्टीसाठी तिला स्त्रीला दाबलं जातं किंवा तिचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी तिला वाव दिला जात नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पुरुषी अहंकाराची विखारी रूपं आजही समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि ती आजूबाजूला आपल्याला दिसत असतात. मग ती एखादं नवं काम करायला गेली ना तर तिला त्या कामाच्या संदर्भानं हिनवलं जातं, तिला थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हे आजही आपल्या समाजात आजूबाजूला सुरू असताना दिसतंय. त्याचं एक जिवंत उदाहरण जर बघितलं तर त्याचं जिवंत उदाहरण आहे पुण्यातलं. MPSC करणाऱ्या एका मुलीवरती कोयत्याचा हल्ला झाला आणि तो कोयत्याचा हल्ला करणारा एक युवक, त्या मुलीवरती हल्ला होत असताना दुसरा त्याच ठिकाणी एक युवक उपस्थित होता. लेशपाल जवळगे नावाचा तो युवक त्या ठिकाणी उपस्थित होता आणि तो हल्ला त्यानं आपल्या हातावरती घेतला आणि त्या दिदीला वाचवलं. या सभागृहामध्ये आत्ता लेशपाल जवळगे उपस्थित आहेत. शिवम प्रतिष्ठानच्या वतीनं मी या सभागृहात त्यांना निमंत्रित करतोय. कोयता हल्ल्यामध्ये त्या तरुणीला जे वाचवलं असा योद्धा लेशपाल जवळगे आपण मंचावरती यावं. यांनी ताईंना उभं करण्यासाठी सातत्यानं सहकार्य केलं, प्रेरणा दिली, ते पाठीशी उभे राहिले. आणि दुसरीकडं पुण्यातल्या घडलेल्या घटनेच्या निमित्तानं लेशपाल जवळगे त्यावेळेस भाऊ म्हणून त्या दिदीच्या त्या संकटाच्या काळात धावून गेले. मी अगदी मोजकेच प्रश्न लेशपालजींना मी या ठिकाणी विचारतोय. दादा, आपली ओळख सगळ्यांना सोशल मीडियाच्या किंवा माध्यमांच्या माध्यमातून आहेच, पण आपल्याकडून जर आपली ओळख कळाली तर आम्हाला बरं वाटेल. आपली ओळख. नमस्कार, रामकृष्ण हरी. पहिल्यांदा तर मला इथं बसायला संधी दिली आहे त्याबद्दल काकाजींचा आणि सर्व शिवम प्रतिष्ठानचंच मनापासून खूप खूप आभारी आहे. कारण मला माहिती नाही मी इथं बसायच्या तेवढ्या उंचीचं आहे की नाही, कारण व्यासपीठ खूप मोठं आहे ह्याचं मला गांभीर्य आहे. पाठीमागं बसून मी तुमच्यापैकीच एक विद्यार्थी आहे आणि पाठीमागं बसून हा कार्यक्रम बघत होतो. मी त्यांना विनंती पण करत होतो की मला व्यासपीठावर नको, मला एक विद्यार्थी म्हणून घ्या, पण त्यांनी विनंती केली आणि मी नाही म्हणू नाही शकलो, म्हणून मी इथं आलो. मी लेशपाल जवळगे, आडेगावचा आहे, माढा तालुका, ग्रामीण भागातूनच येतो. आईवडील शेती करतात. मला 4 बहिणी आहेत, 3 मोठ्या बहिणी आणि एक लहान बहीण आहे. आणि घरातला ग्रॅज्युएट झालेला मी आणि माझ्यानंतरची एक लहान बहीण. बाकीच्या बहिणींना काही शिकवणं झालं नाही घरच्यांना, कारण शेती आणि 4 बहिणींची लग्न उरकायची म्हणजे घरच्यांना ते सगळ्यांचं म्हणजे
गावातले एक शिक्षक एकदा वडिलांना म्हणले होते की अरे शिकू दे पोरगी हुशार आहे माझ्या मोठ्या बहिणीच्या बाबतीत. तर ते म्हणले होते की तेव्हा माझ्या 4 पोरींची लग्नांचं ओझं आहे माझ्या डोक्यावर, मी नाही त्यांचं एवढं करू शकत. तर ते असं कुटुंब साधारणतः. आणि बाकी धन्यवाद. जवळून कळालेला आहे म्हणूनच तो आदर करू शकला. दुसरं असं की विद्येचं माहेरघर ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये ही घटना घडली. ते आपण सगळ्यांनी ती घटना बघितली. ती घटना अजूनही कुणी जर बघितली नसेल तर मी दादांना विनंती करतो की त्यांनी ती घटना एकदा समोर. विद्येचं माहेरघर ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये ही घटना घडली आणि तीही अशा गजबजलेल्या ठिकाणी घटना घडली. ती घटना अनेकांनी बघितली तरीही ती फक्त जितकी घटना दिसते तेवढीच ती फक्त घटना नाही, त्याच्या पलीकडे अजून बरंच काही त्यावेळेत त्या ठिकाणी घडलंय. आणि ते घडलेलं काय घडलंय नेमकं ते आपण दादाकडनं जाणून घेऊयात. नेमकं काय घडलं होतं, वेळ काय होती, दिवस कसा होता आणि तुमचं नेमकं त्या ठिकाणी काय काम होतं किंवा नियोजन कसं होतं किंवा का गेला होतात आणि काय घडलं होतं. सदाशिव पेठेत आता पुण्यात आलेल्या बऱ्यापैकी लोकांना सदाशिव पेठ माहिती असेल. आणि सदाशिव पेठेतला पेरुगेटच्या जवळचा एरिया होता तो. पेरुगेट पोलीस चौकीच्या एक 100 मीटर अंतरावरती माझी अभ्यासिका आहे. त्या अभ्यासिकेत आणि नेमकं त्या दिवशी मला जायला उशीर झाला होता. सकाळचं शेड्यूल स्पर्धा परीक्षा करणारे बरेच विद्यार्थी इथं असतील. 7 ते जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत विद्यार्थी लायब्ररीत असतात. मला त्या दिवशी जायला उशीर झाला होता, कपडे धुवायचे होते, त्यामुळं नेमका उशीर झाला. आणि त्या दिवशी नेमका मी 9, 9:30 वाजता, कधी एवढा उशीर होत नाही परंतु 9, 9:30 वाजले मला त्या दिवशी जायला. आणि नेमका मी अभ्यासिकेचा जिना चढणार होतो रस्त्यावरून, तेवढ्यात पलीकडून खूप मोठ्यानं ओरडलेला मला आवाज आला. आणि मग मी म्हटलं एवढं मोठ्यानं कोण किंचाळते म्हणून मी पायऱ्या उतरून पटकन मागे वळून बघितलं तर त्यावेळेस तो मुलगा तिच्यावरती वार करायला लागला होता आणि एक वार झाला तिच्यावरती तिथं. आणि भरपूर आजूबाजूला भरपूर गर्दी जमा झाली, लोक पण बघत होते. आणि तिचा पहिला वार झाला, तिच्या मानेवरती पडला, तिला तिथं 10-12 टाके पण पडलेत आणि तो मी बघितला. आणि नंतर मग पाठीमागची तिथली 2 पोरं आली पण लगेच तो मागे वळला आणि तो कोयत्यानं जवळ कोणाला न येण्यासाठी त्यांच्यावर पण त्याने कोयत्याने वार केला. मग तसं झालं की लोक घाबरले, म्हणजे तो आपल्याला पण मारतोय म्हटल्यानंतर लोक पळाले, म्हणजे बाजूलाच पळायला लागले सगळे. आणि तेवढ्यात संधी साधून ती मुलगी उठून पळाली. ती उठून पळाली की मला माहीत नाही काय की मी पण मग मला माहिती होतं ही मरणार आता, कारण तो खूप जोरात मारत होता. पहिलाच त्याने लय जोरात मारला होता, हातात कोयता पण त्याच्या खूप मोठा होता. मग म्हटलं मी बॅग टाकली, मला तिथं काय सुचलं मला काहीच माहिती नाही. मी बॅग टाकली आणि मी त्यांच्या मागं पळायला लागलो. मग ती मुलगी पुढं पळत होती, तो मुलगा असा क्रॉस करून पुढं गेला आणि मी त्याच्या मागं पळत होतो असा. आणि नंतर पुढं गेल्यानंतर ती मुलगी एका तर ठिकाणी असं झालं की एक मुलगा पलीकडच्या बाजूला उभा होता, त्या मुलाच्या जवळ तिनं जायचा प्रयत्न केला, तो मुलगा बाजूला पळाला. ते मी कधीच नाही विसरणार. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस त्या मुलीला भेटलो ना त्यावेळेस ती मुलगी पण मला तेच म्हणाली की आहे तो वेगळा प्रसंग आहे की त्याच्याकडे मदत मागायला मी गेले होते आणि तोच माझ्यापासून लांब पळाला. नंतर मग परत पुढे गेली आणि ती दुकानात शिरायचा प्रयत्न करायला लागली. तर दुकान म्हणजे ते खूप विचित्र होतं, मी सांगू शकणार नाही शब्दात. दुकानवाल्यांनी दुकानं लावून घ्यायला चालू केली. आणि मग फायनली तिला एक दुकान उघडं दिसलं पुढे गेल्यानंतर थोड्याशा अंतरावर, आणि ती त्या दुकानात शिरायचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्या दुकानवाल्यानं पण शटर खाली ओढून घेतलं. मग तसं झालं की तिला मग पर्याय संपला आणि ती त्या शटरच्या दारात पडली. तेवढ्यात तो मुलगा पण तिच्यापर्यंत पोहोचला. आणि मग तोपर्यंत त्याचं माझ्याकडे दुर्लक्ष झालं, कारण ती खाली पडली होती आणि त्याला माहिती होतं मागून कोणतरी, आणि त्याने मागं बघितलं पण मी पोचायच्या अगोदर तिला मारायची होती. मग तो खाली बसली की वरून तिच्या डोक्यात कोयता असा टाकणार होता, तेवढ्यात मी पटकन गेलो आणि त्याला पकडला जोरात असा. त्याला मागे वळायला अशी काही संधीच नाही दिली. मग ती वाचली तिथं थोडक्यात अशी. त्यात मी देखील येतो, पण रिअल हिरो जे आहेत ते रिअल हिरो हे असे असतात. आता कोयता लागलाही होता, असं थोडंसं लागला होता हाताला लागला होता थोडा. त्याच्यानंतर मला अजून एक त्याला जोडून असं घ्यायचं की म्हणजे एकीकडे एका मुलीवरती बहर चौकात बहर गल्लीत असं होत होतं, तुम्ही तो वार अडवलात, त्या मुलीला वाचवलं आणि तिथून सरळ तुम्ही रूमवरती गेलात, खोलीवरती गेलात आणि ढसाढसा रडत होतात तुम्ही खोलीवरती. काय कारण होतं रडण्याचं? मला तिथं 5 सेकंद लेट झाले असते तर ती मुलगी मेली होती. आजीदादाच्या डोळ्यात पाणी आहे, बोलता येत नाही त्याला. नंतर आयुष्यभर मी स्वतःला कधीच माफ नसतो करू शकलो की माझ्या समोर ती मेली आणि कशी मेली हे मला लोकांना सांगावं लागलं असतं.
सद्विचार आणि संवेदना ही यासाठी असावी लागते की आपल्या समोर कोणी मरू नये याची भावना जागी राहील, ती अशा तरुणांच्या अंगानं ती जागी राहते. आणि ही खरं तर आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे. हा माणूस रूमवरती गेल्यानंतर पुढचा अर्धा तास अक्षरशः डोळ्यातून टिपे गळत होते, ढसा ढसा हा माणूस रडत होता. खरं तर लेशपाल दादा, तुमच्या आई वडिलांना या ठिकाणी शिवमच्या वतीनं मानाचा मुजरा आहे की त्याने असा सुपुत्र या मातीला दिला की जो वाचवणार आहे.